आज संध्याकाळी काय जेवणाला करायचं मला समजत नाही. तर टेन्शनच असतं ते. अगं हे चाललीस कुठे तू? चालले मैत्रिणीकडं. आलेच जाऊन. मैत्रिणीकडे? हो. अगं पण तुझं रोज रोज काय मैत्रिणीकडे का? मला तेच समजत रोज रोज नाहीये. म्हणजे थोडंसं आले तिला भेटून, एवढं काय झालं? अगं पण मोना, तुझं लग्न ठरलंय आणि आता लग्न ठरल्यानंतर आपण मुलीला जास्त बाहेर नाही पाठवत. अजून टाइम आहे. मी अजून तोपर्यंत तिला थोडंसं भेटून येते. नाही आज जाऊ नको. आज मला जरा जेवणाला मदत कर. चल. अगं मला थोड्या वेळ जाऊन येते. मी थोड्या वेळेत जाऊन येते. तू रोज असंच म्हणतेस. रोज असंच थोड्या म्हणतेस वेळेत तू. जाऊन येते. हा? थोड्या वेळेत जाऊन लगेच येते. 10 मिनिटांनी लगेच येते मी. तू बस इथंच. तू एकटीस म्हणून मी काही बोलत नाही, ध्यानात ठेव. तू 10 मिनिटं बस इथं. लगेच मी लगेच येते जाऊन. चालली मी. लवकर ये. काय चाललंय हिचं मला समजत नाही. काल पण मैत्रीण, आज मैत्रीण, परवा मैत्रीण. हां आज नक्की कुठल्या मैत्रिणीकडे जाते ना, आज मला बघायलाच पाहिजे. थांब. काय कुठे चालले? हां मी काय नाही, असंच जात होती जरा. ते मोना गेले ना मैत्रिणीकडे. तर मग गेली सर मग चाललं. मग आता काल चालले तू? अहो नाही, ती आता संध्याकाळ झाली ना, तिला म्हटलं होतं जाऊ नको, संध्याकाळ झाले, काळोख पडायला आलं, तरी पण ती पोरगी गेलीच. हा येईल ती. चल मग तिला उशीर झाला अरे तर मला चहा कर. सारा सकाळचा रानात गेलोय. मी चाय करून ठेवलं, फक्त चुलीवरती फक्त जरा गरम करा. म्हणजे बस. चहा करून ठेवला मी चुलीत, आता गरम करू परत. अहो मग आता आहे चुलीमध्ये. सगळं जर मी हाताने करतो बायको काला केली असती. बरं ठीक आहे, ऐका मी काय बोलते, मी 10 मिनिटात लगेच जाऊन येते. नुसती फक्त बघते ती मैत्रिणीकडे गेले ना व्यवस्थित, म्हणजे घरी घेऊन व्यवस्थित म्हणजे कुठं काय उड्या मारी जाणार काय? हा का लाट पोर आहे ती? हे बघा, एक तर मी तिला संध्याकाळी पाठवत नाही, हे सगळे तुमचे लाड आहेत. समजलं का? ठाकरे गेली काय गेली सर मैत्री करा. हा? आता महिनाभर लग्न राहिलं तिचं बघता. अरे महिनाभर लग्न भेटू द्या लग्न तिला. राहिलं म्हणून काय घराच्या बाहेर सारखं रोज 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 जायचं असतं का? हा तुम्हाला गावातला नियम माहिती नाही? एकदा पुरीचं लग्न जमलं का मग पुरीला कुठे बाहेर पाठवत हा नाही हा? आपली पोर नाही चल नको ते करू. मला चहा करू दे चाल. बघा, चांगलं स्थळ आलंय, तिचं चांगलं जमलंय. आणि दुसरी गोष्ट कसं आहे ना, की आता तिचं लग्न जमलंय तर मुलगी काय कशी आहे, नवऱ्याकडची मंडळी इथून तिथून चौकशी करतातच ना. त्यांना असं नको वाटतं की संध्याकाळच्या वेळेला पोरगी बाहेर कुठे आता काल चौकशी करते. आला पोहता ती फोन बोला तिच्या नवऱ्याचा. हा हो बरोबर आहे, पण मी आई आहे, मला तिची काळजी आहे की नाही? हा हे जाय हा? वय. हे तुमचे लाड आहेत ना, तुम्हाला लवकर ये. तुमचे लाड आहेत, तुम्हाला महागात पडणार आहे, ध्यानात ठेवा. समजलं ना? जाय ना आता काल बडबड करते ना. घेऊन ये तिला. हा मी बसतो त्यावर क्वाटो. होय कॉटवर बसू नका, ते चाय गरम येतो मी करून नाही प्या. काय करा. दिवसभर तिकडे शेतामध्ये काम केलंय ना, आता अरे, इकडे एवढं चहा करू का? कोणी आता ऐकतच नाही. ती पोरगी तशी हट्टे, तुम्ही तसं असं माझ्याशी हा. बोलताय म्हणजे काय सगळं मीच करायचं का येऊन? येऊ काय तू काय करते घराची मी घरात चाय गरम करते बघायचं. मी नाही जाऊ, जाय. मग ते पण नाही करायचं जाय तिकडे. काय? म्हणजे सगळं मीच मारायचं का इथे? वैताग आला मला या घरचा. जाऊ दे, ही कुठे गेली पहिले मला बघून येऊ दे नक्की. ते किती वेळ झाला यार? यार लेट झालं, वाट बघत असेल बेबी. हाय. किती वेळ? अरे झाला थोडा वेळ. तो रावल्या भेटला होता मध्ये. एक तर ती मम्मी पाठवत नव्हती, मी कशी तरी आले. एक तर पाठवली ना, मग जाऊ दे ना. तो रावल्या भेटला होता. तू म्हणत होता कुठे चालला, काय चालला? म्हटलं चाललो बाबा मी. तुला काय एवढ्या चौकशा? कसं तरी आलो, मला माहिती. मग आता काय नाराज का ठरलं बरं पुढे? एवढी? ते त्यांनी लग्न ठरवलं होतं. ठीक आहे. तू कधी बोलणार होता त्यांच्याशी? बोलणार होतो मी, सांगून झालं. तू काही बोलायला तयार नाही. मी काय बोलणार? मी एकटा किती मी बोलणार? काय बोलू आता? मी ते एक तर पाठवत पण नव्हतं, मी तरी कशी तरी आले. बरं मी त्याला पाया बी पडायला तयार आहे. मी हात जोडले, मी त्यांना बोललो, मी सगळं काही करायला तयार आहे. पण मग तू 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 काय बोलायला तर तयार नाही ना. तू पण काहीतरी मी बोल. काय बोलू आता? मला नाही माहिती काय बोलू आता मी. म्हणजे असं सोडून द्यायचं का? तू बघ आता काय करायचं ते. घ्या, म्हणजे सगळं मीच बघायचं. तुला काही इफर्ट घ्यायचीच हा, नाही. तुलाच बघावं लागेल आता सगळं. आता काय मी एकट्याने प्रेम केलं होतं का? म्हणजे ते आता मला नाही माहिती आता काही. मी कुठं काय करू आता? अरे, मी सगळे कसं हँग काय झाले. नाही नाही, कसं काय नाही माहिती. समजत म्हणजे नाही. दोघांचं प्रेम होतं ना, मग दोघांनी इफर्ट घेतलं पाहिजे ना, दोघांनी बोललं पाहिजे ना. असं थोडी चालतं. आता मी किती एकटा किती उड्या मारल्या तर ते काय म्हणतील, नाही आमच्या पोरीला मंजूर नाही आहे, तूच का बरं एकटा उड्या मारतोय, तिलाच करायचं नाही, तू का बरं एकटा बोलतोय, असं बोलतील ना ते. जाऊ दे, मी आधीच नाराज आहे ना. मला काय बोलावं ते आधीच समजतच नाही. मी काय करू समजत नाही. तू पण नाही की ना. मी तो विचार करतो की नाही, दिवसभरचा थकलेला माणूस आहे, हिच्याकडे गेला का जरा बरं वाटेल. तू पण एक आहे, तू इकडे तोंड धरून बसते. काय करा मलाच कळत नाही. असं काम वाटतं करू आपण थोड्या वेळ फिरत जाऊ. फिरायला जाऊ थोडस. कुठे चालते फिरायला रिकाम. ती येईल परत, नाही तर शोधत येईल परत. येऊ दे, जे होईल ते बघू. येऊ का घरी? चाल बोलू का मी? नको, आत्ता नको. मग
चल आता कुठेतरी कधी लग्न झाल्यावर? अजून टाइम आहे. तू चल ना तोपर्यंत थोडा वेळ फिरायला जाऊ आपण. बरं चल. थोडंसं चालत फिरायला. बरं एक मूवी लागली, जायचं मूवीला. हा चल कुठं पण चल. चल. अरे तुला सांगतो, मी खूप वाट बघतो आपल्या लग्नाची. कधी तुझ्या घरचे ऐकतील आणि कधी नाही, असं झालेलं. मोना बघ मी तुला म्हणलं होती या रोडनी नको यायला. हात का त्याचा हातामध्ये पकडलायस तू? अगं तुला काही लाज लज्जा काय वाटते की नाही? हा, तू तर मैत्रिणीकडे जाणार होतीस ना? मैत्रिणीकडेच गेलो. हा, मैत्रिणीकडे गेली होती. मग ही मैत्रीण आहे? नाही हो, काय हो, झालं? तुम्ही गप्पा बसा. ऐका ना, ती रस्त्यात तू भेटली. गप्पा बस म्हंटल ना तुला. हा, काय चाललंय तुझं? इकडे या, इकडे या, इकडे. रस्त्यामध्ये आहे ना, माझी इज्जत घालू नका. इकडे या, या इकडे. अगं बरं मी येऊ का मग? काय येऊ का मग? इकडे या, इकडे इकडे इथं उभं राहा. हा? काय जा, तू मैत्रिणीकडे गेली म्हणून मला सांगून गेलीस तुम्हाला, तुला नको नको म्हणत असताना सुद्धा, आणि रोज आजकाल तू मैत्रिणीकडे जातेस. तुझी ही रोजची मैत्रीण आहे का? हा, नाही ना हो. अगं तुला काही लाज वाटते की नाही? तुझं लग्न जमलेलं आहे आणि तुला जरा पण काही वाटत नाही? मला नाही करायचं ते लग्न. असं एका मुलासोबत नाही फिरताना? करायचं. नाही लग्न नाही करायचं मला. नाही करायचं म्हणजे? नाही करायचं मला. मी माझ्या पद्धतीने कर. कोण रे तू? मी इकडे गावात राहतो ना. ते कोणाचा? गणप्याचा. गणप्याचा? हा, तू तर मुंबईला होतास ना? मुंबईला असतो ना मी. म्हणजे राहतो, म्हणजे माझं घर इकडे आहे, मग मी पैसे राहतो. मग तू आता इकडे कसं काय? सुट्टी. अरे सुट्टी कसली, तू बेरोजगार आहेस हे सांग ना सरळ सरळ. हो नाही हो. काय आम्हाला काय गावाची काय माहिती नाही का? हो, नाही ना हो. अरे मी तुला तर- काम धंदे नाही काय नाही, असंच हिंडत असतोस तू कुत्र्यासारखा. तुम्हाला कोण बोललो तुम्हाला? कोण बोललं काय? अख्ख्या गाववाल्यांना माहितीये तू असाच हिंडत असतो. तुला कोणी पोरगी देईना आणि तुला कोणी पोरगी देत नाही. तू माझ्या पुरुषा मागे लागलास काय? जुनी गोष्ट झाली. आणि काय चालले ग? कुठे मी चालले मारू जाऊ. नका मला. ए इथं उभी राहा. चालले मी, चालले चालले. म्हणजे काय? चालले. जास्त लाडत आलीस का? चालले म्हणजे मी तर काय हवेशी बोलू काय गेल्यानंतर? ते ऐका ना, तुमचं काहीतरी तुम्हाला वाटत असेल. मी तसं नाही, मी चांगला माणूस आहो. मी हा, चांगला तू किती चांगलं आणि किती वाईट आहे ना हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, समजलं ना? बरं, आणि तुम्हाला तू कोण या अशा बेरोजगार मुलाच्या मागे लागलीस. अगं याचं शिक्षण पण अगं, झालं नाही. अहो 40,000 पेमेंट आहे मला हो मुंबईला. कुठला 40,000 पगार? अरे तुला 40,000 पगार जर असता ना तर आता तुझ्या घरामध्ये ना तुझी बायको असती, समजलं ना? करायचं त्या ना. गणप्याला कोणीच देत नाही पोरगी का? तर तू असंच हिंडत असतोस ते म्हणून. हा? त्याला माझ्या बाप्पाला कशाला देतील? मला देतील ना. हा, तुला नाही, तुला सून देतील ना तुला. हा, अहो. तुझ्या बापाला. हा, तेवढं पण तुला एवढी साधी गोष्ट पण मला समजत नाही. थांब ना, तुझ्या बापालाच बोलावून घेते. थांब. अगं कशाला तू? नाही नाही, ऐका ना, जाऊ द्या ना. मला पण काय जाऊ दे ना? कुठं जाऊ दे ना? जाऊन दे मला. नाही तुला, तू गेल्यानंतर मी तर मी काय- चालले आता कुठेतरी. नाही, काय नाही, मला नाही करायचं लग्न. मी सांगितलं होतं ना. तुम्ही माझ्या मनाविरुद्ध जाऊन सगळं केलंय. मी काय म्हणले होते का? हॅलो, हॅलो, हा बोल. ऐका ना, ते उतरता रस्ता आहे ना आपला गावचा, त्या रस्त्याला जरा या, जरा लवकर या, पटकन या, जरा पटकन या. काय झालं? हा, या, कौतुक दाखवते या. नाही, येऊ दे येऊ दे, त्यांना येऊ दे, आता. येऊ हा, दे. मी बोलूनच घेतो आज. बोलून घेतो म्हणजे एवढी पर हिंमत वाढली पर बोलून घ्यायची? अहो प्रेम केलंय ना, मग असं थोडी हिंमत वाढली म्हणजे. प्रेम केलं? मग ते बा तुमच्या आधी मी पाया पडायला तयार होतो बरं का. मी खूप हे केलेलं आहे. अरे पण आम्हाला तुला द्यायचीच नव्हती कारण तुझा, एकदा एकदा तू विचार केला हो. अरे मी- तुझी ऐका प्रायव्हेट ना. ड्युटी आहे तुझी, मला माहिती आहे, समजलं ना? काय प्रायव्हेट ड्युटी वाल्यानं काय पोरी देत नाही का? त्यांचं लग्न पण होत मला नाही नाही का? त्याची, माझ्या पोरीला की मी त्याच्यासाठी शिकवले का? मला सांग बघू. करून जाते आता. हा, काही नाही, तुला काही नाही म्हणत आहे मी. तू तर समजाव यार. मी किती समजावणार एकटं? नाही तुझ्या बापाने याच्यासाठी तुझे लाड केलेत काय? काय झालं? या कौतुक बघा, आपण तिथं लग्न जमवतोय, आपण स्वप्न बघतो नाही, हे हा, याच्या श्रीगोबा, मागे. नमस्कार. ए यार काय करू राहिली तू? हा, पाय पडतो ना. म्हणाले काय आहे? काही नाही. हा? काय म्हणजे नाही काय, अहो, आता सांग मी- की ऐका तोंड ना. वर करून. काय नाही म्हणजे काय? काही नाही, मला लग्न नाही करायचं त्याच्यासोबत. कोणा सांगा? तुम्ही जिथं ठरवले मग ते लग्न जमलं आता महिन्यावर तारीखा धरल्या आपण सगळे काही इकडे तिकडे तारखा देऊन टाकल्या. हा? अहो, महिन्याची काय? अहो एक दिवसाच्या आधी ए, लग्न. तू कोणाचा आहे रे? हा, गणपतीचा. तर गणपती साबळाचा बरं आहे का तू? हो, हा? तुला का पुरती अक्कल आहे का? अहो मग हा? असं थोडी खावापुरतं अक्कल आहे का? म्हणजे 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 मी कमवतो. कमवतो म्हणजे काय बोलतो काय नाही? तो आले आहे का महापुरीच्या तळ पायासारखं मामा तोंड तरी आहे? ए बा मामा, बा. असं नको बोलू आता. या असं बोललो का चालता होईल ना? आणि मध्यंतरी याला काही काम नव्हती, 1-1.5 वर्ष याला कोणी पोरगी देत नव्हतं, अहो, त्यांनी पण ते आपल्या जाऊ दे पोरीला ना, ते पटवलं. बादली. हा? आता बघा ना तुम्ही, आता आहे ना का? जाऊन दे. काय काय?
काय नाही काय चाललंय काय चाललंय काय नाही मी चालले आता कुठेतरी कुठे चालली? मला काय नाही काय गडा की नाही, हो, हो, हे? हो, तिला नका मारू हो, नका मारू. तिला नका मारू इज्जत घालवली का काय मावली अजून कौतुक करा हो, अजून. ऐका ना हो मामा मी पाया पडू का हो याच्याकरता तुला जन्माला घातलं काय तरी मी सांगत होते की पोरीला जास्त डोक्यात चढू नका म्हणून, माझं ऐकलंच नाही. तर मला माहित नव्हतं ना आज सगळ्यात म्हणून पुढं आपल्याला एकच आहे म्हणलं वानिकिनीची एकच आहे हे? वाणी 300 आहे तर चांगले दिवे लावले ना, आणि याच्या पुढे पण दिवेच मग लावणार. तुला जर असं करायचं होतं प्रेम करायचं होतं लपडे करायचं होतं मग तेव्हाच पाहुणे आलं तेव्हा काला जमून घेतलं अहो, मी पण आलो होतो तेव्हा काला तुमच्याकडे. मला काला खर्च तेव्हा तुम्ही माझं नव्हते ऐकून घेत. खर्चात काला पाडलं तो मला तेव्हा तुम्ही नाही हिचं ऐकून घेतलं ना माझं ऐकून घे मी आलो होतो तू ना का तुला कुठं गेलं तांदूळ हो हा अहो त्याची काय चुकी आहे? हा आपल्या तर काय माहित त्याला तेच ना, त्याची काय चुकी आहे? तो किती बेरोजगार आहे आपल्याला माहिती नाही. अहो, नाही ए. हो, बेरोजगार नाही हो. तो काही करू तिकडे किती वेळा सांगू तुम्हाला काल बेरोजगार नाहीये त्याची मी. किंमत करते बेरोजगार एक काम करता का चलता का असं मुंबईला बघता का कोणत्या काय कंपनीत गरज कामाला आहे आहे आम्हाला? अरे पण तुझ्याकडे करून फायदा काय? आम्ही ऑलरेडी लग्न जमवलेले आणि आता काय चाललंय हे लग्न करणार म्हणून तुम्ही बोलताय. आणि तू सासरे बुवा म्हणून पाय त्यांचे हे करतोय मोडतं नाही हो लग्न. एका दिवसा आड आधी अरे दादा दिवसात कसं काय मोडता येईल? बे खर्च किती केलाय लॉसला तारखा दिल्या बेंजो पार्ट्या मला सांगा, पत्रिका छापल्या. पत्रिका छापल्या सगळं छापल्या पाहुण्यांकडे एवढा गेल्या. खर्च वाया मी जायचा करतो ना सगळं काही मी करतो ना मला सांगा हे दुसरं शोध बोलणं आहे लागलं ना खूप सोपं असताना करणं आहे ना खूप अवघड आहे. समजलं ना? पोरीची जात एकदा काच फुटली ना की फुटली, परत तिला जुळवता येत नाही. जरा डोक्यात घेत बरं, मला सांगा दुसऱ्या सोबत करून दिलं आणि त्यांनी नाही ठेवलं खुश मग काय करणार आहे? केलंही नाही बरं वाईट मग काय करशाल? ए बा आयुष्य मी अच्छा सांगतोय म्हणजे तू तिच्या मी डोक्यामध्ये सांगतो- घालतोयस का तिने काहीतरी बरं वाईट करायला पाहिजे बघा. असं काही नाही सांगत. असं काही नाही सांगत नाही मी. ए बा मी तुम्हाला सांगतोय जर मी तुला गॅरंटी देतो ना तुम्हाला ही पोरगी राहूच शकत नाही माझ्याशिवाय. राहून गेली तर मी बघा घ्या सांग ना तू पण मला याच्यासोबतच करायचं. मी नाही करणार आता लग्न काय. घ्या आता करा तुम्ही निवाडा करा, मला काही बोलायचं नाही. तू काय जॉबला आहे हा इंजिनियर आहे म्हणजे आता लागलो म्हणून स्टार्टिंगला कमी आहे पण अजून 3-4 महिन्यात वाढणार आहे 60,000 रुपये वाढणार आहे. बरं मी काय होतोय उद्या येता नाही आई बापाला घेऊन येतो आल्या हा हा म्हणा नक्की नक्की हा हा उद्या 12 वाजता हा 12 वाजता हा, हा. हा, चल निघ हा हा, चल काय चल इकडे घरी म्हणा जा आता काय मोनाली. हा चाललो ना निघा इकडे म्हणा बाय बाय. बाय बाय हा? झालं आज शेवटचं एकदाच लई स्वप्न पाहिलं होते बापरे बाप देवा हा चला आलंय घर जवळ. चहा वाटून मेलो आता घराच्या बाहेर तिला काढू नका. हा काढू नका. अगं मी तुझ्याकडेच आले होते आता. कशाला? कशाला पाय बाई आता म्हणजे येऊ बी नाही का काय एवढ्या भाऊजी जोरात चांगली विचारते ती पाव आता. घरी आलते थोडंसं अगं व्यवस्थित मी बोला. घरीच आले होते उतरूच राहिले तर तू दिसलं नाही दार लावायला दिसलं म्हटलं बाई नाही, तुला लय चौकशी ए, आमच्या वहिनी, ये घरी. तुला लय चौकशी आमच्या ए, वहिनी, चौकशा घरी दरवाजा लावलाय. पाव भाऊजी जाऊ दे बाई मी चालले आता. नाही नाही आमच्या घराला अगं, दार दरवाजा म्हणजे कडी तू लावले. कडी लावली होती मी उघडून पाहिलं तेव्हा दार उघडं दिसलं तुला मला. कशाला चौकशा पाहिजे? दरवाजा लावले की कडी लावले ते? बाय काय बाय काय? भाऊजी बायको अशी तुमची अरे नीट ओळखत बोलावं का आहे बात चालू माझं आहे? तर- तोंड आहे हे ना बघ. चांगलं बोला करता दिलं देवाना मी काय माझं म्हणले ना- आले होते बाई आता लग्न हा. जवळ आलं काय आहे, काय हा, नाही कुठं आलं, म्हणत कसं आता ही आहे? मैत्रीण म्हणत तिथे चला काही विचारपूस करा काय राहिलं करायचंय कधी काय करायचं हा बाई माझं असं तर, काय डोकं फिरलं. बरे बा काय झालं वहिनी काय आता काय लय बोलण्यात माझ्या राहील नाही काय झालं हो? जे मी आता पहिल्या टायमाला जे पहिलं लग्न म्हणजे लग्न जमावलं होतं ना हा या पोरीनं पूर्ण मावाला लग्नाचा सत्यानाश करून टाकला कोणी हिनी हा. मोनीनी हा, काय झालं काय फार पूर्ण मला आउट करून टाकलं काय झालं का चंपे आता ही तर काय सांगणार नाही त्या तिचं तोंड पा कशाला तिला सांगता येते आणि गावभर बोबाटा हा, करत. जाऊ दे करू दे तळातळच्या ओ बाया म्हणजे मी काय गावभर बाबा बोबाटा बोला, करते तुमची लाडकी लेक का आहे ना तर तुम्हीच बोला, मला काही बोलायचं नाही. बाया मी उलट झाकीत राहते हिचं काही बी याशी हो, तोंड हो, करते तर. माहितीये मला. त्या अख्ख्या भाऊ गावात- भाऊजी कशी अख्ख्या- काय? अख्ख्या गावाला माहितीये. हा आता या फेदाड्याच्या वेळेस मी पोरगा आणला हा. समज जुळला सगळं झालं हा. तर तारखा धरल्या सगळं लॉन्सला तारखा दिल्या पत्रिका छापल्या स्वयंपाकवाले पाहिले हो, बँडवाले आता महिन्यात जवळ आलं DJ म्हटल्यावर पाहिला सगळं तारखा दिल्या तू पोर आता डायरेक्ट होती मावलं त्या पोरं सगळं लपडेन मला त्या सगळं लग्न कोण करायचंय. पचा तो गणपती शामडाचा पोर आहे नाही का ए बाया त्याचं पोर हा अरे देवा ते मग मी इंजिनियर आहे मुंबईला मग मी त्याला सांगितलं म्हटलं भाऊ अरे तुझं हा जमेल आहे. इंजिनियर आणि आहे. ही ऐकत नाही, हिला त्यासोबत लग्न करायचंय. पण तुझं हिचं पार कुठं दिलं होतं लांब दुबईला. हा ना, दुबई दुबईला होतं, बिबई. दुबईला मग आता काय करते अगं हे पुरी आई बाप काय तुझं वाईट करून राहिले काय हा तुम्ही कशाला आले इथं पंचायत? ए बाया म्हणजे
आई तशीच आणि लेक तशीच घ्या. ते काय लोकांनी बोलायचं तुला? बाहेर काय बोलायचं यावं तुला? की आपल्या घरी. आता ही काय म्हणजे मारामारी मी काय करते, तशी आहे काय काय? माझी- का काय बघ तिच्यावर तुला धाव कशी होती काय म्हणतात, बघ. माझं ना डोकं फिरलंय. अगं म्हणजे तू धड्यावर बोलत नाही ती धड्यावर बोलत नाही म्हणून मी बोलले. हे बघ काजल ओ, जे काय आहे ना मी तुला मी उद्या ना- सांगते. तू आता घरी मी निघून जा. चालले, मी येणारच नाही तुमच्या दारात. त्यांनी सांगितलं मला आता मी जाऊ दे. ठरवलंय वहिनी आता ते पोरी ना आता इथं काय ऐका ना आणि मग म्हटलं ते त्याच्यापेक्षा म्हटलं आता या पोऱ्या सगळं देव लावून लागलं मग आता काय त्याला म्हणलं तू आहे बाप घेऊन ये बाबा उद्या आणि अर्ध्या पत्रिका वाटून झाल्यात. मग सांगू समोरच्या मग आता हे तुझी चूक आहे. पोरीला तुला मला नको, मला मला नको नको बोलू. केलं. माझ्या ते आरोप नाही करायचा मी बरं, अगोदर मी- सांगते. बा- तुमचे कौतुक होतं तुमचे लाड होते मला पोरीच्या आईला बोलायचं माहिती नाही. राहते आई आपल्याला घराला काय करते? मी काय तिच्या मागे बापाला मागे नाही नाही. माहिती राहत. तुमची चूक आहे मला ते हा. आरोप करायचं नाही. तुमचं काय बघायचं तुम्ही बघा. त्याच्याशी लावून द्या नाही तर बापालाच मोडी जाऊ द्या, अजून आता दोन काय लोकांशी लावून द्या. हा. मला काही घेणे देणे नाही. बाई तोंड वाशे हो हिच्या तोंडा पाहिजे झाले का हो भाऊजी हे असं? ए, आता काय हा? सांगते वहिनी ना पोरीवर लक्ष ना मला आता काय. जगात नाक नाही राहिले तोंड दाखवायला जगात कसं बोलावं जगाशी जाऊ द्या आता त्या पाहुण्यांची समजूनदारपणा घ्या आणि काय पहा बाय काहीतरी आता. उलट पालट मग काय करते आता? कोणीतरी मेलं म्हणून सांगा जाऊ द्या नका टेन्शन घेऊ. पण आता कोणाजवळ म्हणू नको वहिनी नाही बाई मी काल पण मला आता झाकली मूठ सव्वा म्हणायचं लाखाची. झाकली मूठ 1.25 लाखाची आणि कवा ना कवा कळणारच आहे या कळणारच आहे गोष्टी. ते, जाऊ पर हे लग्न मोडून तुम्ही त्या पोराला देताय म्हटल्यावर लोकांना कळणार नाही का? हा, मग. हा माणसाला काय म्हणतात ते पाडल्यावर वास पाहिले येतच का ना. गणपती शामराज पुरे पाहिले पाहिले चांगले हो मग ते उच्च पूर्ण पाहिले हा, ना चांगले आहे, मग बरं चांगले आहे ना. जाऊ द्या आता हे बा नाही तर काय जिडं तिचं मन नाही तिडं द्या मग काय करणार आहे बरं, आता. ये रे, जाऊ चहा द्या. हा, घे. नाही नाही नका बाई नको बाई ते तुमच्या आग आहे ते डोक्याला बरं, ताणच चालेल. नको माय ये. काय बाई